Today we have a renowned speaker of Aurangabad, Dr. Srinivas Gadappa. He is the professor and head of Gynec Department, Aurangabad Medical College, and we are all very lucky to have him here today. On behalf of Mission Pink Health, now as every one of you know, Mission Pink Health is a flagship community health project of Indian Medical Association under aegis of Healthy Nation Today and Tomorrow. It's a comprehensive project of adolescent girls where we cover anemia-free India, adolescent health, save the girl child, Beti Bachao and Beti Badhao, and Aao Gaon Chale, and many more such programs. As we all know that this, especially the adolescent age group, right from the age of 10 to 19, it's a very charming phase, a very lovely phase, where all the young males and the females, they have to undergo a number of physiological, biochemical changes, and all the problems associated during this age group are dealt in Mission Pink Health. We at Indian Medical Association try to carry out many such programs and awareness. So today I would like to thank Dr. Gadappa for coming here. Now I hand over the dais to our secretary, Dr. Mayura Kare Madam. नमस्कार, गुड इव्हनिंग. मी डॉक्टर मयुरा काळे, मिशन पिंक हेल्थच्या या आजच्या कार्यक्रमात आपले स्वागत करते. आजचा आपला विषय आहे किशोरवयीन मुलींमधला रक्तक्षय. रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया, म्हणजे आपण कॉमनली जसं म्हणतो नेहमी की हिमोग्लोबिन कमी होणं, आणि हा इतका खूपच जास्त प्रमाणात या किशोरवयीन मुलींमध्ये दिसून येतो. तर या विषयाचं खूप महत्त्वाच्या आणि मी बी कदाचित दुर्लक्षिलेला विषय आहे काही प्रमाणात. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर श्रीनिवास गडप्पा सर आपल्यासोबत आहेत. सर अत्यंत निष्णात असे आणि प्रसिद्ध डॉक्टर आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. सर ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाचे आहेत. सरांचं एम डी स्टुडंट्सना गाईड करतात, एम डी करणाऱ्या डॉक्टरांना सर गाईड करतात, आणि सरांनी अत्यंत असंख्य कुशल स्त्रीरोग तज्ज्ञ तयार केलेले आहेत. सरांनी स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र या विषयामध्ये खूप बऱ्यापैकी शोधनिबंध लिहिलेले आहेत आणि ते प्रसिद्ध पण झालेले आहेत. सरांचं स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र या विषयावरचं पुस्तक भारत सरकार आणि महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ या दोन्हीकडून मान्यता मिळालेली आहे. सरांनी अनेक सेमिनार्समधून बऱ्याच डॉक्टरांना मार्गदर्शन केलेले आहे. सन्मानपूर्वक मातृत्व हा कार्यक्रम सरांनी भारतामध्ये पहिल्यांदा राबवला आहे, आणि सरांचा राष्ट्रीय आरोग्य अभियानात स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र या विषयामध्ये अभियानात सरांचा सहभाग पण आहे. नमस्कार सर, मी तुमचे स्वागत करते आणि सर्वप्रथम खूप तुम्हाला धन्यवाद देते की या कार्यक्रमात तुम्ही आपला वेळ काढून उपस्थित होता. थँक्यू. सर, सर्वात पहिला प्रश्न माझा अगदी सोपा, म्हणजे की रक्तक्षय म्हणजे काय? रक्तक्षयाचं डेफिनेशन सांगण्या अगोदर मी मिशन पिंक हेल्थ IMAचं जे ब्रँच आहे यांचं मी आभार मानतो की खरंच हा एक विषय हा दुर्लक्षित म्हणावा लागेल. कारण जर तुम्ही पाहिले जागतिक आकडेवारी म्हणजे WHO राष्ट्रीय आरोग्य संघटना यांनी सांगितलेलं आहे की ॲडोलसंट गर्ल म्हणजे किशोरवयीन ॲनिमिया जे रक्तक्षय याचं प्रमाण 59% आहे गर्लमध्ये आणि 29% बॉईजमध्ये आहे. तर हे एवढं दुर्लक्षित काय आहे? कारण याची भरपूर कारणं आहेत. त्यामुळे हा तुम्ही विषय घेतला आज चर्चेसाठी, ते अत्यंत चांगलं काम केलेलं आहे, खूप चांगला प्रकल्प आहे. त्यामुळे तुमचे धन्यवाद देतो, अर्चना भांडेकर मॅडमचे आणि तुमचे पण काळे मॅडमचे. तर रक्तक्षय किंवा ॲनिमिया म्हणजे जसं नावच सांगतं की रक्तक्षय म्हणजे क्षय म्हणजे संपणं म्हणजे नष्ट होणे. तर जेव्हा आपल्या शरीरातलं जे रक्त असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पेशी असतात, RBC, WBC अशा वेगवेगळ्या प्रकारचे पेशी असतात. तर जेव्हा लाल रक्तपेशी म्हणजे RBCच कमी होतात त्याला रक्तक्षय म्हणतो. मग या RBCचं काम काय असतं की ह्या RBCद्वारे ऑक्सिजन जे असतं ते शरीराला प्रत्येक भागाला जाऊन पोचतं. त्याच्यामुळे आपल्याला काम करायची ऊर्जा येते आणि सगळे सेल्स रिजनरेट होतात आणि जे सेल्स आहेत ते मेंटेन राहतात.
पण रक्तक्षयामध्ये जेव्हा RBC कमी होतात तेव्हा ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते, त्यामुळे बाकी लक्षणे दिसतात. त्यामुळे हा एकदम महत्त्वाचा घटक आहे. कारण जर रक्तक्षय असेल तर रुग्णाला वेगवेगळ्या आजाराला जावे लागते समोर. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, RBC कमी होणे. सर, तुम्ही जसं आता रक्तक्षयाची व्याख्या आम्हाला सांगितली, त्यात सांगताना तुम्ही असं सांगितलं की मुलींमध्ये ह्या 59% दिसून येतो या. आणि मुलांमध्ये फक्त 29%. तर एवढा डिफरन्स, एवढा फरक असण्याची काय कारण आहे? तर हा जो रक्तक्षय आहे हा फक्त या मुलींमध्ये का जास्त दिसून येतो? तर आपल्याला माहिती आहे की समाजव्यवस्था म्हणजे प्राचीन काळापासून चाललेली आहे की जेंडर डिस्क्रिमिनेशन, म्हणजे मुलगा आणि मुलगी तेच याला मेन कारणीभूत आहे. की जेंडर, की फॉर एक्झाम्पल जेव्हा मुली जन्माला येतात, बऱ्याच मुलींना आपण खेळणी काय करतो, घरातल्या खेळणी देतो, त्यांना किचन सेट देतो, त्यांना डॉल देतो. आणि मुलगा जन्माला आला तर त्याला बॅट देतो, बॉल देतो, म्हणजे तो आउटसाईड जाऊन खेळतो, मुली घरातच राहतात. त्यामुळे त्यांची जी डिमांड असते ती कमी होऊन जाते. दुसरी आपली काही संस्कृती आहे की मुलांना जास्त प्रायोरिटी देणे, त्यामुळे जेवणामध्ये पण मुलांपेक्षा मुलींना कमी जेवण मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलींना मासिक पाळी असते. आणि मासिक पाळी हा विषय इतका गूढ ठेवला जातो, त्यांच्याशी बोलल्या नाही जात. त्यामुळे अति रक्तस्राव असताना सुद्धा ते सांगत नाही आणि वारंवार मासिक पाळी येते, त्यामुळे सुद्धा रक्तक्षय होत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे जे शालेय शिक्षण आहे, मुलींचं हे मुलांपेक्षा शालेय शिक्षण कमी आहे. त्यामुळे ते बाहेर जाऊन निगोशिएशन पॉवर त्यांची तेवढी नाही आहे, त्यांची डिमांड कमी असते आणि नेहमीच त्यांचं हिमोग्लोबिन कमी राहतं. थँक्यू सर. तुम्ही जसं सांगितलं की आता हे मुलींमध्ये हा रक्तक्षय दिसतो आणि हिमोग्लोबिन कमी होतं किंवा मुलींच्या मासिक पाळीमुळे बऱ्याचदा रक्तस्राव होतो, त्यांना थोडं दुर्लक्षिलं जातं स्पेशली खाण्याच्या बाबतीत. तर मग आता समजा असं काही झालं आहे तर असं काय लक्षणे असतील, म्हणजे एखाद्याने कसं ओळखावं की या मुलीमध्ये रक्तक्षय आहे आणि त्याची काय काय लक्षणं आपल्याला दिसून येतील? पहिली गोष्ट की जेव्हा रक्तक्षय होतो तेव्हा सगळ्यांना माहिती आहे की शाळेमध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो त्याचं लक्ष कमी होऊन जातं, शाळेत जायची इच्छा नसते, थकवा येणे, मग वजन कमी होणे, जेवण न करणे, चिडचिड करणे, आपले नखं असतात तेव्हा नखं तुटून पडणे, या सगळ्या गोष्टी त्यांना वारंवार होत असतात. आणि जेव्हा रक्तक्षयाची तीव्रता वाढते तेव्हा दम लागणे, धडधड होणे आणि नेहमी पलंगावर खिळून राहणे अशी तीव्रता वाढल्यावर होऊ शकतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहे, जसं चिडचिड होणे, जेवण न जाणं, नखं चपटे होणे, या गोष्टीत जर आपण व्यवस्थित ओळखलं तर हे रक्तक्षय तीव्र होण्यापासून आपण वाचू शकतो. म्हणजे त्वचा निस्तेज होणे किंवा मग जे आजकाल ते आईवडील हे पण कंप्लेन करतात की बऱ्याचदा चॉक खडू खातात, आमची मुलगी खडू खाते किंवा तिला मग ते मातीकडे जास्त काही निवडताना ती खडे खाते, अशा वेळेस पण आणि इरिटेबल असतात ह्या मुली. बरोबर आहे. तर त्यांना आपण फॅगोफेजिया किंवा पायका म्हणतो. म्हणजे जेव्हा रक्तक्षयाचं कारण हे आयर्न डिफिशियन्सी असतं, म्हणजे लोह जर कमी असेल तर ते आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया करतं. त्याच्यामुळे काय होतं की मुलं चॉक पीस खातात किंवा बऱ्याचदा तुम्ही जर रुरल एरियामध्ये गेलं तर ते माती पण खातात. आणि जर अर्बन एरियात गेलं तर त्यांना बर्फ चोखायची सवय असते, बर्फ किंवा असे काही थंड पदार्थ आहे, त्याला फॅगोफेजिया म्हणतात. तर हे दोन जरी कारणं असतील तर आपण समजू शकतो की बाबा यांना ॲनिमिया आहे. अच्छा. आणि सर आता हे जे तुम्ही सांगितलं ॲनिमिया आहे किंवा हे जे त्रास होतो मुलांना, तर ही सगळी लक्षणं, पण याची शरीरावर आतमध्ये काय परिणाम होतो? हां, हे लक्षण आहे. आता हे एक गोष्ट आपल्याला पाहिजे की ॲनिमिया हा एका दिवसात होत नसतो. कारण ॲनिमियाची लक्षणे केव्हा होतात, जेव्हा तुमचे आयर्न स्टोअर्स पूर्ण एक्झॉस्ट होतात. म्हणजे कसं आहे की नॉर्मली जेव्हा हिमोग्लोबिन आपल्या शरीरात नॉर्मल असतं तेव्हा आधी आयर्न स्टोअर म्हणजे सिरम आयर्न फेरिटीन म्हणून लिव्हर आणि वेगवेगळ्या ठिकाणी साचलेलं असतं. तर आधी ॲनिमिया व्हायच्या अगोदर हे स्टोरेज सगळं वापरण्यात येतं आणि जेव्हा स्टोरेज संपतं तेव्हा ॲनिमिया होतं. त्यामुळे ह्याचे लक्षणं यायच्या अगोदर तुम्ही स्टोरेज शोधून ॲनिमिया होणार की नाही बघून त्याप्रमाणे सप्लिमेंट देऊ शकतो. तर पहिली गोष्ट ते. मग ॲनिमिया झाल्यावर ते काय काय दुष्परिणाम करू शकतात. दुष्परिणाम असा आहे की ज्या ज्या ऑर्गनला ऑक्सिजनचे पुरवठा असते, आणि तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन हे शरीरातल्या प्रत्येक गोष्टीला ऑक्सिजनचा पुरवठा असतो, तर ते जर नसेल तर प्रत्येक ऑर्गन हे जंतू संसर्ग होऊ शकतो, म्हणजे त्यांना इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणजे त्यांना रिपीटेड GI डिस्टर्बन्सेस, रिपीटेड युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, ताप येणे किंवा त्वचेचे आजार होणे किंवा आपले जे कॉन्सन्ट्रेशन करतो ते कॉन्सन्ट्रेशन कमी होणे, या सगळ्या गोष्टी त्यांना होऊ शकतात. किंवा शरीरामध्ये सूज वाढणे, पोटामध्ये पाणी होणे आणि नॉर्मल जे ॲनिमिक
असतात त्यांना लक्षणं दिसून त्यांचा चेहरासुद्धा दिसून जातो की पूर्ण चेहरा असा फुगलेला असतो, किंवा कधी कधी इमॅशिएटेड असतात की त्यांच्या स्किन टर्गर जो असतो तो स्किन टर्गर लॉस झालेला असतो, आणि हे कॉम्प्लिकेशन कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात आणि कोणत्याही अवयवाला भिडू शकतात. सर तुम्ही आता इन्फेक्शन्सबद्दल बोललं तर GI डिस्टर्बन्स म्हणजे जसं लूज मोशन्स होतात, सारखं सारखं संडास लागते, किंवा तुम्ही स्किनचं इन्फेक्शन म्हणाले काही की सारखे फोडं येणं किंवा खाज येणं किंवा त्वचा निस्तेज होणं, हे सगळे परिणाम आपल्याला याच्यामुळे दिसून येतात. पण आता जसं म्हटलं याची अजून काय कारणे असू शकतील, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की यांना बऱ्याचदा खाण्याकडे दुर्लक्ष होतं किंवा पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होतो, पण अजून काही कारण आहे का? आता सध्या एक मोठा प्रॉब्लेम आपण बघतोय किंवा वारंवार पेपरमध्ये वाचत आहोत, तो म्हणजे लॉकडाऊनच्या दरम्यान सगळ्या अल्पवयीन मुलींची लग्न झालेली आहे. तर याच्यामुळे काय अजून अनिमिया किंवा ह्याच्या लग्न झाल्यावर मुलींना काय प्रॉब्लेम येतोय अनिमिया, याचा परस्पर संबंध सांगू शकाल का? याच्यामध्ये एक स्टॅटिस्टिक पण आलं की लॉकडाऊनमध्ये टीनेज प्रेग्नन्सीमध्ये टीनेज मॅरेजेस खूप झाले, म्हणजे 18 वर्षाच्या आतच लग्न झाले. आणि जेव्हा आयर्न स्टोअरच नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे 59% किशोरवयीन महिला ॲनिमिक आहे, आणि त्याच्यात जर ते प्रेग्नंट राहिले तर असलेलं आयर्नसुद्धा संपून जातं आणि त्यांना इन्फेक्शन आणि प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. पण मेन लॉकडाऊनमध्ये ॲनिमिया व्हायचं दुसरंही कारण असं आहे की जनरली असं वाटतं की चांगल्या घरात असणाऱ्यांना ॲनिमिया होत नाही, पण तसं नाही आहे. कारण ॲनिमिया व्हायचं दुसरं कारण हे पण आहे की काही विशिष्ट गोष्टी न खाणे, किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण जंक फूड खावे, किंवा आपल्या आहारामध्ये जंक फूडचा जास्त समावेश असणे आणि लोहयुक्त आहार नसणे, त्यामुळे सुद्धा ॲनिमिया होतो. आणि ह्या लॉकडाऊनमध्ये टीनेज मॅरेजेस झाल्यामुळे टीनेज प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन खूप आलेले आहेत. तर ह्याचं मेन कारण आहे की आपल्याकडं आयर्नचा साठाच नाही आहे आणि डिमांड वाढली, कारण प्रेग्नन्सीमध्ये 1500 मिलीग्राम आयर्न जास्त लागतं, आणि आयर्नच कमी असल्यामुळे वरून प्रेग्नन्सी राहिल्याने त्यांना खूप गुंतागुंतीचे गर्भधारणा राहते आणि त्यांच्यातनं कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात. म्हणजे सर असं जसं तुमच्या म्हणण्यातून असं स्पष्ट होतं की जर तुम्ही शहरात राहत असाल तरी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आणि तुम्ही लहान खेड्यात जरी राहत असाल तरी या मुलींच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की शहरामध्ये जंक फूड, जे बाहेरचं खाणं किंवा योग्य खाणं न खाणं, त्यामुळे अनिमिया दिसून येतो या मुलींमध्ये. आणि खेड्यामध्ये बऱ्याचदा दुर्लक्ष म्हणा किंवा लवकर लग्न केलेत, कारणं काही का असे ना, पण एकंदरीत परिणाम या मुलींच्या आरोग्यावर होत आहे, हे निश्चितच आपल्याला दिसून येतं. तर आता सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की या मुलींना ॲनिमिया होतोय, जेव्हा झालंय तेव्हा आपण काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट आहे की ॲनिमिया झालं की त्याचं कारण शोधणं आवश्यक आहे. 80% वेळेस ॲनिमिया हा आयर्न डिफिशियन्सी असतो, पण आयर्न डिफिशियन्सी ॲनिमियाचं कारण काय आहे, तर कधी कधी आपलं आहार हा पूर्ण बॅलन्स डाएट नसतो, कधी कधी त्यांना जंतुसंसर्ग झालेला असतो, कधी कधी त्यांना इतर संसर्ग असतो, कधी GI अपसेट असतो. तर ते कारण शोधून ते आधी शोधणं आवश्यक आहे, आणि आयर्न सप्लिमेंटेशन देणं फार आवश्यक आहे. कारण जेव्हा आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया असतात, कारण ॲनिमियाचे बरेच कारण आहेत, पण 80% हा आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया असतो. तर आधी ॲनिमियाचं कारण शोधणं आणि त्यांना लोहयुक्त गोळ्या आणि फोलिक ॲसिडच्या गोळ्या देऊन एक 30 दिवसांनी त्यांचा फॉलोअप घेणं. तर जनरली याच्यामध्ये हिमोग्लोबिन वाढतं आणि पेशंटच्या लक्षणामध्ये पण कमी होते, आणि पेशंटला किशोरवयीन मुलींना बरं वाटायला लागतं. समजा ते बरं वाटत नसेल तर मग दुसरे काही कारणं आहेत का ॲनिमियाचे, ते शोधणं आवश्यक आहे. जसं कधी कधी ब्लड लॉस ॲनिमिया असतो की पाळीमध्ये भरपूर जात असतं, त्यामुळे जे काही आपण हिमोग्लोबिन म्हणतो ते गायब होत असतं, त्यामुळे त्याचे पाळीचे काय आजार आहेत का त्याचे उपचार करून घेणं. कधी जंतुसंसर्ग होत असतो, तर जंतुसंसर्ग कोणता आहे त्याप्रमाणे त्यांना मग अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे. कधी कधी जंत होतात, तर जंत न होऊ नये म्हणून डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. डिवॉर्मिंग म्हणजे कसं आहे की गोळी असते जंतुनाशक, ती गोळी दर 6 महिन्याला एकदा घ्यायला पाहिजे, कमीत कमी वर्षाला एकदा तरी घ्यायला पाहिजे. तर ह्या गोष्टीने आपल्याला ह्या गोष्टीची तीव्रता कमी करता येते. सर जसं तुम्ही आत्ता म्हणालात की या ॲनिमिया आहे न्यूट्रिशनल आहे, म्हणजे बेसिकली जेव्हा खाण्यात लोहयुक्त पदार्थ कमी येतात आणि त्यामुळे 80% मुलींमध्ये हा हिमोग्लोबिन किंवा रक्तक्षय कमी होतो. तर हे याला जी ट्रीटमेंट तुम्ही म्हणालात, याला जे उपचार आहेत ते फक्त लोहयुक्त गोळ्या हा एक मोठा पोर्शन आहे त्याच्यामधला. तर या लोहयुक्त गोळ्या ज्या आहेत तर या गोळ्या किती दिवस घ्यायला पाहिजे? काही असे लोक असतात का की त्यांना इंजेक्शन पण द्यायची गरज पडू शकते का? इंजेक्शन आणि गोळ्या हे दोन केव्हा केव्हा द्यावं? आणि तिसरा प्रश्न म्हणजे
यांचा काही त्रास होतो का पेशंटला आणि म्हणजे त्यासाठी काय करायला हवं? आणि असे प्रोग्राम्स आहेत का काही हां. म्हणजे तर ॲनिमिया प्रिव्हेन्शनसाठी आता 2011ला आणि आता 2018ला 2 प्रोग्राम लॉन्च झाले. दॅट इज ॲनिमिया मुक्त भारत आणि ॲनिमिया प्लस. म्हणजे याच्यामध्ये कसं केलं आहे की एवढं जे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली, कारण शेवटी किशोरवयीन मुलांना आणि मुलींमध्ये जे ॲनिमिया आहे याच्यामुळे आपला GDPवर पण अफेक्ट होऊ लागला, ब्रेन ड्रेन पण होऊ लागलं आणि क्वालिटी ऑफ पॉप्युलेशन तयार होत नाही. त्यामुळे हे फार महत्त्वाचा पब्लिक हेल्थ इश्यू म्हणून हे प्रोग्राम लॉन्च झाले. तर या प्रोग्राममध्ये कसं आहे की जे सरकारी रुग्णालय आहेत, जिथं अंगणवाडी आहे, तिथं सगळ्या शाळकरी मुलांना एक निळ्या रंगाची गोळी दिली जाते. त्या निळ्या रंगाच्या गोळीमध्ये 60 मिलीग्राम आयर्न आणि फोलिक ॲसिड 500 मायक्रोग्राम असतं. तर ते दर आठवड्याला एक गोळी द्यायला जाते. आणि ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांना त्यांना 2 गोळ्या आठवड्यातनं 2दा दिल्या जातात. तर हा एक प्रोग्राम आहे. दुसरं फूड फॉर्टिफिकेशन आहे. त्यानंतर इंटरव्हेन्शन्स आहे की जे काही किशोरवयीन मुली आहेत यांच्या फूड फॉर्टिफिकेशन, त्यांचा आहार वगैरे सगळं बघितलं जातं आणि त्याप्रमाणे हे ट्रीटमेंट करू शकते. पण जेव्हा आपल्याला आपल्या इथे जास्त नाही आहे, आपल्याकडे फूड फॉर्टिफिकेशन होत नाही आहे, दाल पण वगैरे असं जे आता दुसऱ्या कंट्रीजमध्ये आहे, पण आपल्या कंट्रीमध्ये आयर्न रिच आपल्याकडे फूड फोर्टिफिकेशन नाही आहे. पण काही वेस्टर्न कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये फूड फोर्टिफिकेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जे केलॉग्स मिळतात, पण हे सगळं हे ग्रामीण जनता किंवा जास्त अफोर्डेबल नाही करू शकत. त्यामुळे आपण फूड फोर्टिफिकेशन नाही करू शकत. पण संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे गोळ्या कोणाला द्यायच्या आणि इंजेक्शन कोणाला द्यायचं ह्या 3 गोष्टीवर असतं. कारण माइल्ड ॲनिमिया म्हणजे कसं आहे की 7 to 9 ग्रॅम आणि सिव्हिअर म्हणजे <7 ग्रॅम. तर सिव्हिअर ॲनिमिया असेल तर ते आपण लोहयुक्त गोळ्या आणि संतुलित आहार देतो. पण जर पेशंटला लक्षणं डेव्हलप होत असतील तर इंजेक्शनसुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे एकतर इंट्रामस्क्युलर म्हणजे दंडेमध्ये इंजेक्शन देता येतं किंवा इंट्राव्हेनस देता येतात. तर इंट्राव्हेनसचे आठवड्यातनं 3 इंजेक्शन घेता येतात किंवा असं एक इंजेक्शन आहे की ते तुम्ही महिन्याला 1 इंजेक्शन, असे 2 इंजेक्शन घेऊनसुद्धा पूर्ण आयर्न तुमचं डिफिशियन्सी जी आहे ती कंप्लीट करू शकता, जेणेकरून मग RBC तयार होऊन ॲनिमियाला आपण ट्रीट करू शकतो. तर उपचार आहेत, पण ते लक्षणानुसार गोळी कधी द्यायची, इंजेक्शन घ्यायचं ते ठरवायचं आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंजेक्शन म्हणजे घाबरतात सगळे. मग याचे काही साईड इफेक्ट होतात का? तर इंजेक्शनचा एकही साईड इफेक्ट नाही आहे. कारण जे गरोदर महिला आमच्याकडे येतात, जे ॲनिमिक असतात आणि जे किशोरवयीन महिला असतात त्यांना ॲनिमिया असतो, त्यांनासुद्धा आम्ही इंजेक्शन देतो. कोणालाही रिॲक्शन येत नाही, काही येत नाही. कारण बऱ्याच जण प्रॉब्लेम काय असतो की गोळ्या घेतले तर ते अपचन होतं, उलटी होते, गॅस्ट्रायटिस होतं, कॉन्स्टिपेशन होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असेल तर इंजेक्शन एकदम सेफ आणि चांगलं आहे. चालेल सर, तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर सांगितलं. म्हणजे आम्ही पण सगळेच जण बऱ्याचदा बघतात की या ज्या मुली आहेत की थोडंसं बरं वाटायला लागलं की गोळ्या बंद करून टाकतात. पण तुम्ही जसं म्हणाला की जो साठा राहिला पाहिजे तो साठा त्यांचा भरून निघत नाही आणि पुन्हा काही झालं की लगेच ते हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं, रक्तक्षय अजून व्हायला लागतो. आणि हा महत्त्वाचा खूपच मुद्दा आपण सांगितला की जेव्हा गोळ्या सहन होत नाही, म्हणजे खूपदा आपण बघतो की लोहयुक्त गोळ्यांनी पोट दुखणं, जसं तुम्ही म्हणालात, संडास लागणं किंवा मळमळ होणं, उलट्या होणं, हे बऱ्याचदा दिसून येतं. आणि जर अशा वेळेला त्यांना सहन होत नसेल तर आपल्याला इंजेक्शनचा पर्याय उपलब्ध आहे आणि इंजेक्शन हे बऱ्यापैकी सुरक्षित आहे, रिॲक्शन यायची भीती फारशी नाही. हा तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगितला. सर, आता आपण ट्रीटमेंट म्हणजे उपचार पद्धती कव्हर केलेली आहे, पण बऱ्याचदा असं दिसतं की काही मुली म्हणतात की आम्हाला बरं आहे बाबा, आम्हाला काही त्रास नाही, मला नाही वाटत माझं हिमोग्लोबिन कमी आहे किंवा मला नाही वाटत मला रक्तक्षय आहे किंवा मला पाळीचा पण काही त्रास नाही, व्यवस्थित रक्त जातं रेग्युलरली. पण अशामध्ये समजा होऊ नये, शहरी म्हणा किंवा गावाखेड्यातल्या मुली म्हणा, कुणामध्येही हे रक्तक्षय होऊ नये, हिमोग्लोबिन कमी होऊ नये, यासाठी काय काय करायला पाहिजे? म्हणजे त्या मुलींनी, त्यांच्या आईवडिलांनी आणि सध्या जसं तुम्ही आता काही प्रमाणात आपल्याला सांगितलं की सरकार काय करत आहे, जसं अभियान जे चालू आहे त्याबद्दल. तर सर्वप्रथम मुलींनी आणि पालकांनी काय करायचं हे आम्हाला प्लीज सांगा आणि नंतर मग सरकार यासाठी काय करतं याबद्दल माहिती द्या. हां, तर रक्तक्षय आधी आपल्याला आहे की नाही हे आपल्याला कसं वाटतं याच्यावरनं ते निदान नाही करायला पाहिजे. तर प्रत्येक किशोरवयीन मुलींनी हिमोग्लोबिन करणं फार गरजेचं आहे आणि सरकार त्याला काय करतं आहे की तुम्ही पॉईंट ऑफ केअर डायरेक्ट गेल्याबरोबर तुमचं हिमोग्लोबिन करू शकतं. एका छोटीशी प्रिक बोटाला असते आणि हिमोग्लोबिन कळतं. तर मिनिमम तुमचं हिमोग्लोबिन हे 12 पाहिजे. सर, समजा तुमचं हिमोग्लोबिन 12 असेल तर समजायचं तुम्हाला रक्तक्षय नाही आहे आणि त्याच्यापेक्षा खाली असेल तर रक्तक्षय होत आहे.
मग ज्यांचं 12 आहे आणि ज्यांचं कमी आहे, ज्यांचं कमी आहे त्यांना काय करायचं, आपण तर औषधोपचार सांगितले. पण ज्यांचं 12 आहे त्यांना 12 हे नॉर्मल नाही आहे, कारण हे 13-14पर्यंत जायला पाहिजे. तर त्यांनी काय करायचं आहे की आपल्याला रक्तक्षय होणार नाही म्हणून बॅलन्स डाईट घेणं आवश्यक आहे. तर आपण इंडिव्हिज्युअल लेवलवर काय येऊ शकतो की आपला आहार संतुलित करणं. आहार संतुलित करणं म्हणजे कसं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक सोपा उपाय सांगितला आहे, त्याला म्हणतात तिरंगा डाएट, मीन्स ट्रायकलर डाएट. म्हणजे तिरंगा डाएट म्हणजे कसं आहे की आपल्या ट्रायकलर फ्लॅगमध्ये म्हणजे आपल्या ध्वजामध्ये जसं वर ऑरेंज आहे, मध्ये व्हाईट आहे, नंतर खाली ग्रीन आहे, तर हे 3 रंगाचं डाएट आपल्या याच्यामध्ये प्लेटमध्ये पाहिजे. त्याला तिरंगा थाली पण म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये कसं आहे की ऑरेंज म्हणजे ऑरेंज कलरचे तुम्हाला पदार्थ तुमच्या ताटामध्ये पाहिजे. म्हणजे कसं आहे की ऑरेंज कलरचं ऑरेंज, त्यानंतर कॅरट, गाजर, जे काही ऑरेंज कलरचे आहेत ते तुमच्या ताटामध्ये पाहिजे. नंतर व्हाईटमध्ये कसं आहे की चीज, बटर, देन एग अँड मिल्क अँड राईस, हे व्हाईट. आणि ग्रीन म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल, म्हणजे तुमचं मेथी असेल, पालक असेल, चुका असेल, ह्या सगळ्या गोष्टी, आणि फेनुग्रीन असेल, तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या तिन्ही गोष्टी त्याच्यात पाहिजे. फक्त याच्यात एकच मी म्हणेल की याच्यात डाएट हा प्रकार नसावा. किशोरवयीन मुलींसाठी डाएट वगैरे हा प्रकार नाही आहे. त्यामुळे इथं आपल्याला किती ग्रॅम भाजीमध्ये किती प्रोटीन आहे, किती आयर्न आहे, कॅल्क्युलेट करायची गरज नाही. तिन्ही गोष्टी इक्वली पाहिजे आणि त्यांनी ते घ्यायला पाहिजे. त्याच्याने काय होतं की फक्त आयर्नच नाही, आयर्न तुमचं फक्त हिरव्या पालेभाज्यामध्ये मिळतं, पण ते तुमच्या पोटात ॲब्झॉर्ब पण व्हायला पाहिजे. तर ॲब्झॉर्ब होण्यासाठी त्याला व्हिटॅमिन सी लागतं, सिट्रिक ॲसिड लागतं. तर हे कशात असतं, हे असतं लिंबूमध्ये, दह्यामध्ये, गाजरमध्ये, त्यानंतर टोमॅटोमध्ये. तर ह्या गोष्टी पण पाहिजे आपल्या याच्यात. नुसतं आयर्न रिच नसून ते ॲब्झॉर्ब होण्यासाठी पण घटक पाहिजे. बऱ्याचदा फक्त एखादी भाकरी आणि भाजी खाली जाते, आयर्न मिळतं आहे पण ॲब्झॉर्ब होत नाही आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा बटाट्याची भाजी आणि वांग्याची भाजी फार कॉमन असते रुरल हेल्थमध्ये, तर त्यांचं हिमोग्लोबिन फार कमी असतं, 8 आणि 9 असतं, कधी कधी सिव्हिअर हिमोग्लोबिन कमी असतं. तर त्यामुळे कसं आहे की तिरंगा थाली ह्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि आपल्या पूर्ण त्या प्लेटमध्ये ह्या 3 रंगाच्या गोष्टी आल्या तर तुमचं हिमोग्लोबिन वाढेल आणि पुढची शक्ती. कारण कसं आहे की जेव्हा आपण जेवण करतो, आपण जेवण 3 गोष्टीसाठी करतो. एक इमिजिएट एनर्जी, दुसरं आपली बॉडीचं स्ट्रेंथ घेण्यासाठी, आणि तिसरं आपल्याकडं जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून. तर इमिजिएट एनर्जीसाठी कार्बोदके असतात आणि बॉडी बिल्ड होण्यासाठी म्हणजे स्ट्रेंथ करण्यासाठी याला प्रोटीन आणि फॅट लागतं. आणि अँटीबायोटिक जसं असतं म्हणजे जंतुसंसर्ग टाळण्यासाठी याला व्हिटॅमिन सी, सिट्रस फ्रूट लागतात. तर या तिन्ही गोष्टी असलं तरच संतुलित आहार होतो आणि मग किशोरवयीन मुलींचं ॲनिमिया आपण टाळू शकतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी म्हणेन की ॲटलिस्ट 3 टाईम्स ब्रेकफास्ट घ्या, लंच घ्या, डिनर घ्या, काहीही स्किप करू नका. आणि जे काही आहे आपल्या घरी नेहमीचं तेच तुम्ही म्हणजे तेच खा. जास्त करून घरी शिजवलेलं फूड इज मच बेटर दॅन बाहेरचं. मग नंतर सगळे इन्फेक्शन्स वगैरे ॲड होतात म्हणून इट इज बेटर. पण बऱ्याचदा हे मुलींना हॉस्टेलवर जावं लागतं आणि मग हे सगळे प्रकार सुरू होतात. बरोबर आहे. तर घरी शिजवलेलं चांगलं असतं, पण हॉस्टेलवर असेल तर मेसचा उपयोग करू शकतो आपण. कारण कसं आहे की हॉटेलमध्ये कसं असतं की काही स्पेसिफिक गोष्टी ऑर्डर केल्या जातात, त्याच्यात तुम्हाला बॅलन्स डाएट होत नाही. पण मेस असेल तर तुम्ही त्या हिशोबाने करून जेवण करू शकता. आणि समजा जरी एखाद्या वेळेस तुमचं ट्राय कलर फूड नाही होत असेल तरी मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंगमध्ये तुम्ही ते मॅनेज करू शकता. कारण कसं आहे की एक दिवस तुम्ही ट्राय कलर फूड खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही. बघायचं की 8 दिवसातनं 3 दिवस माझा ट्राय कलर राहील कमीत कमी, तेव्हा ॲनिमिया तुम्हाला प्रिव्हेंट करता येईल. आणि मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे सुद्धा असतील. हां, मल्टीव्हिटॅमिन्स, मिनरल्स या सगळ्या गोष्टी फूडमध्ये असतील, ते ट्रेस एलिमेंट्स. तर जनरली त्याचं सप्लिमेंटेशन द्यायची गरज नसते. पण जे ॲनिमिक आहेत ज्यांचं हिमोग्लोबिन 12च्या खाली आहे त्या सगळ्यांना ह्याचं ॲडिशनल सप्लिमेंटेशन लागतं. फक्त आहारातनं या गोष्टी शोषून जात नाहीत. त्यामुळे यांना ॲडिशनल सप्लिमेंटेशन दिलं आणि ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं प्लॅन आहे आणि प्रोग्राम पण चालू आहे. फक्त ते शासकीय ह्याच्यात मिळतात. जे नॉन शासकीय स्कूल्स आहेत, शाळा आहेत, इथं हा प्रोग्राम राबवलाही जात नाही आणि त्यांचं हिमोग्लोबिनही केले जात नाही. ही फार दुर्दशा आहे. त्यामुळे बऱ्याचदा ॲनिमिया हे हाय अफोर्डिंग क्लासेसमध्ये पण जास्त आहे आणि त्याचा दुष्परिणाम जेव्हा लग्न होतं आणि प्रेग्नन्सी राहते तेव्हा त्याच्यात त्यांना होतो. त्यामुळे सगळ्याच शाळांमध्ये हा कार्यक्रम राबवायला पाहिजे. हिमोग्लोबिन 12 हा आपला कमीत कमी टार्गेट पाहिजे आणि आयर्न फोलिक ॲसिडची टॅबलेट प्रत्येकाला एक दिवस ठरवून, एक वेळ ठरवून ती आठवड्यातनं एकदा देणं गरजेचं आहे. थँक्यू सर, धन्यवाद, खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान सांगितलं की तिरंगा डाएट म्हणजे लोकांना असं नाही लक्षात राहणार की काय खायला पाहिजे काय नाही. पण तिरंगा म्हटलं की जसं ऑरेंज कलर किंवा भगवा कलरचं सगळं जसं गाजर किंवा बाकीच्या भाज्या किंवा
जे ऑरेंज कलरमध्ये टोमॅटो म्हणा किंवा लिंबू म्हणा हे सगळं, आणि हिरव्या ह्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, आणि मध्ये दूध, चीज, अंडे वगैरे, हे खूपच छान सांगितलं. मला असं वाटतं ह्या जे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आहे तिरंगा डाएट, हे सगळ्यांना लक्षात राहायला अगदी हरकत नाही, आणि ते घरी त्याप्रमाणे खायला, आणि स्पेशली किशोरवयीन मुलींना खायला द्यायला हे रेग्युलरली व्हावं. जसं तुम्ही म्हणालात आठवड्यातून 3 दिवस तरी, कमीत कमी 2 ते 3 दिवस तरी या प्रकारचं अन्न मुलींना मिळालं पाहिजे. तर ही तुम्ही, आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे जे आपलं सरकार आहे त्याचे पण प्रयत्न चालू आहेत. पण जसं तुम्ही म्हणालात की सरकारचे प्रयत्न फक्त गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये, सरकारी ठिकाणीच होत आहेत, आणि बाकी खाजगी ठिकाणी हे सगळं होत नाही. तर या निमित्ताने आपण सगळ्यांनाच आवाहन करूयात की जे खाजगी म्हणा किंवा सरकारी, त्यांनी आपल्या किशोरवयीन मुलींचं, नात्यातल्या असो किंवा स्वतःच्या मुली असो, ओळखीच्या असो, सगळ्यांनाच विचारा की त्यांचं हिमोग्लोबिन काय आहे, रक्तक्षयाची काही कारणं आहेत का, यासाठी आपण सगळे मिळून काय करू शकतो हे अगदी करणं गरजेचं आहे. सर, आता एक शेवटचा प्रश्न की या ज्या प्रोग्रामचा एक टेक होम मेसेज आपण जसं म्हणू, किंवा याचा सारांश लोकांना लक्षात राहावा असं काही तुम्हाला काही ओळींमध्ये सांगता येईल का? तर सारांश असा आहे की रक्तक्षय जर आपल्याला टाळायचा असेल आणि याला कॉम्बॅट करायचं असेल तर फक्त किशोरवयीन मुलं किंवा मुलीच नाही तर पालकांचा पण सहभाग पाहिजे. किशोरवयीन मुली आणि मुलांबरोबर त्यांचा संवाद साधणं आवश्यक आहे, कारण बरेच प्रेशर टॅक्टिक्स असतात, मुलांचे कम्युनिकेशन नसतात, आणि त्यांना आपण समतोल आहार पुरवणं आणि वेळोवेळी त्यांचं हिमोग्लोबिन एकदा तरी करणं, जेणे की हिमोग्लोबिन 12 राहील. आणि सरकारी जे काही कार्यक्रम आहेत, जसं आठवड्याला आयर्न कॅल्शियम देणं, तर हे आयर्न कॅल्शियम जरी तुमचा मुलगा किंवा मुलगी सरकारी दवाखान्यात नसेल तरी आपण विकतसुद्धा आणू शकतो, आणि आयर्न कॅल्शियमची गोळी आठवड्यातनं न चुकता एक वार ठरवायचा आणि सगळ्यांनी तो घ्यायला पाहिजे. घरात फक्त किशोरवयीनच नाही, महिलासुद्धा असतात, त्यांनीसुद्धा घ्यायला काय हरकत नाही. तर आयर्न कॅल्शियम आणि समतोल आहार हा जर मेंटेन केला तर आपण रक्तक्षयापासून दूर राहू शकतो. थँक्यू सर. तुम्ही अत्यंत संक्षिप्त रीतीने आणि मुद्देसूदपणे ही आम्हाला रक्तक्षयाबद्दलची माहिती दिली. विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये हा रक्तक्षय होऊ नये याची लक्षणे काय असतात, याचे काय दुष्परिणाम होतात, याचे काय उपचार करावेत, आणि होऊ नये यासाठी काय करावं, याबद्दल अत्यंत मुद्देसूदपणे माहिती दिली. याबद्दल मिशन पिंक हेल्थ आणि IMA औरंगाबाद यांच्या वतीने मी आपले आभार मानते. थँक्यू सो मच सर. आमचा कुठलाही कार्यक्रम आमचे प्रेसिडेंट डॉक्टर संतोष कुमार रंजलकर, डॉक्टर यशवंत गाडे आमचे सेक्रेटरी, यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात आमची मदत केली आहे, आणि त्यांचं आम्हाला खूप कोऑपरेशन आहे, म्हणून आम्ही हे सगळे प्रोग्राम्स घेऊ शकतो. त्याच्याशिवाय माझे कोर ग्रुपचे अर्चना पाटे मॅडम, जयश्री मॅडम, त्याच्यानंतर काळे मॅडम, ह्या सगळ्यांचं पण मी धन्यवाद करते. त्याचबरोबर आमच्या उज्ज्वला झवर मॅडम, ज्या आज बाहेरगावी आहे म्हणून ते येऊ शकल्या नाही. आमच्या औरंगाबाद ब्रांचच्या उज्ज्वला झवर आणि मयुरा मॅडम, ह्या दोघीजणी मिशन पिंक हेल्थचं काम बघतात औरंगाबादचं. आणि आमची सगळी IMAची टीम जी म्हणजे वेळोवेळी येऊन आमची मदत करते. तर ह्या सगळ्यांचं मी आभार मानते. थँक्यू सो मच. आणि गडप्पा सरांचे तर खूप खूप आभार. मी भांडेकर मॅडमना विनंती करते की त्यांनी गडप्पा सरांना सॅप्लिंग देऊन त्यांचे आभार. तुम्हीच दिसत मागे जावं लागेल. ठीक आहे मॅडम. ठीक आहे बरं. सर आता हो. 7-8 जण